नमस्कार, मी संतोष वाळके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम. आणि आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये वत्स गुल्म स्मार्ट पेरणी स्पर्धा आयोजित केलेली आहे. कारण या पद्धतीने जर पेरणी केली तर उत्पादन चांगले येतं. आपल्यासोबत असेच एक स्मार्ट पद्धतीने पेरणी करणारे उकडी पेन येथील मारुती जैताडे आहेत. आपण किती वर्षापासून या पद्धतीने पेरणी करताय? सर 2 वर्ष झाले आता आपण हे टोकन पद्धतीने चालू आहे. आता तुम्ही या पद्धतीने जेव्हा पेरणी करता हो तर इतर लोक साध्या पद्धतीने करतात. ते हो. साध्या पद्धतीने केलेली पेरणी आणि या पद्धतीने केली यामध्ये का फरक काय दिसतो? लय फरक आहे साहेब, डबलचा फरक आहे. बियाणे कमी, उत्पन्न जास्त आहे. बर, उत्पन्न जास्त म्हणजे किती येतं तुम्हाला उत्पादन? 4 ते याच्यात पोतं 1.5 पोतं व्हायचं या चिबडीच्या रानात. तिथे आता आपल्याला 6 पोते 6.5 पोते असं उत्पन्न व्हायला लागलं. मग अजून काय घेता? बर, म्हणजे 6.5 पोते एकरामध्ये का अर्ध्या अर्ध्या एकरामध्ये? एकरात 20 हे म्हणजे गुंठे. तुमचं हे अर्धा एकर रान आहे. 20 गुंठे हो. अर्ध्या एकरामध्ये तुम्हाला 6.5 म्हणजे एकरी 12 पोते, 12 पोते 13 पोते. 13 पोते समजा. आणि 12 इतर शेतकऱ्यांना काय येतं अशा रानामध्ये? इतर शेतकऱ्यांना 2 अडीच दीड. बर, मग आता हे अशा पद्धतीने पेरणी केली तर उत्पादन जास्त येतं. हो. मग याचा काय खर्च जास्त येतो का? नाही, खर्च जास्त नाही, फक्त कसे माणसं लागते त्याले. पण खर्च कमी येतो. खर्च कमी याचा. बर, म्हणजे साध्या पेरणी यंत्रानं करतोय तेवढेच तुम्हाला वरंब्याला खर्च येत असेल वरंबे तयार करायला? हो, एक समजा 1000 रुपये एकर पडते हे बेड मारायची. बेड मारा. बर, पण तुमचं म्हणणं आहे की या पद्धतीने जर पेरणी केली हो तर खर्च कमी येतो, हो बियाणं कमी लागतं, हो. उत्पादन मात्र भरपूर वाढतं, है ना? हो. म्हणजे हे तुमचा स्वतःचा अनुभव आहे का इतर सांगू? नाही नाही नाही, माझा अनुभव आहे. माझ्या स्वतःच्या अनुभवावरच मी करायला आलो. तुमच्या स्वतःच्या अनुभव. हो. म्हणजे आपण पाहू शकतोय की या पद्धतीने जर आपण पेरणी केली तर आपला उत्पादन खर्च कमी येतोय, उत्पन्न वाढते. आणि शिवाय जास्त पाऊस झाला, कमी पाऊस झाला तर त्यामध्ये कसं राहते? सण होते. म्हणजे आपण पाहू शकतोय की या स्मार्ट पद्धतीने पेरणी केली, जसं आहे आपण सांगतोय सरी वरंबा, त्यानंतर बीबीएफ पद्धत आहे, त्यानंतर ह्या दोन्ही करता नाही आल्या कोणाला तर अमरपट्टा पद्धत आहे. तिनं सुद्धा तुरीचं उत्पादन 1.5 पर्यंत वाढतं. आणि एवढे नाही झालं तर कोल्हे साहेब आपण नेहमी सांगतोय की एखाद्या पिकाचं उत्पादन जर वाढायचं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे झाडाची संख्या योग्य अंतरावर असणं. म्हणजे तुम्ही बेड करा का अजून दुसरं काही करा, पण झाडाची संख्या जर कमी झाली किंवा जास्तही झाली तर उत्पादन दोन्ही याच्यामध्ये घटतं. जास्त झाली तर घटते, कमी झाली लय तरी घटते. पण नेमकं आता हे जे टोकन पद्धतीचं याच्यावर पद्धतशीर होते. फक्त सुरुवातीले नाही, याच्यावर काय होते, तुम्ही टोकन लावलं व्यवस्थित. म्हणजे आपण एक आणखीन चौथी पद्धत ठेवली आहे की कोणाला नाही काही करता आलं, साधं आपलं टोकन यंत्र जे आहे, टोकन यंत्रानं साध्या जमिनीवर जरी पेरणी केली तरी चालते आणि 4 तासानंतर असा एक चर पाडला तरीही उत्पादन जे आहे ना इतरांपेक्षा त्याला वाढते. कारण त्यात झाडाची संख्या बरोबर टिचीवर त्याला हवा लागते. मोकळं झाड जेवढं पाहिजे. म्हणून या 4 पद्धतीने जर कोणत्याही शेतकऱ्यांना पेरणी केली असेल तर आपण स्मार्ट पेरणी स्पर्धेमध्ये ते ग्राह्य धरणार आहोत. आणि आपण जर त्यामध्ये नोंदणी केली तर आपल्याला पारितोषिक सुद्धा मिळू शकते. म्हणजे या पद्धतीने सगळ्या शेतकऱ्यांनी करायला पाहिजे पेरणी, आहे ना? हो, पाहिजे. सर्व चालत, पण सगळेजण करणार नाही. कारण काही जणांना नॉलेज नाही, काही जणांना अडचणी आहेत, अनेक समजलं नाही, तर काही जणांना असं वाटतं की पतलं झालं सुरुवातीला, नंतर वाटतं की हे बरोबर झालं, म्हणजे पहिल्यांदा करतो तर. म्हणून आपण यामध्ये स्पर्धा पण ठेवलेली आहे की एकामेका याचा प्रचार पण व्हावा, एकामेकाचं पाहावं. आणि आपण सगळे जे शेतकरी या पद्धतीने पेरतील का नाही तर आम्ही एक कार्यक्रम घेणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला बोलवणार. म्हणजे तुम्हाला पारितोषिकही मिळू शकतं, पण नाही मिळालं तरी इतर शेतकरी काय करतात त्यांचे अनुभव एकामेकाचे जर आले तर पुढच्या वर्षी आपण तसं पुढे जाऊ शकतो. तर आपल्या या जिल्ह्यामध्ये स्मार्ट पेरणी स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला जात आहे. आणि सर्वात जास्त प्रतिसाद वाशिम तालुक्यामधून आहेत. तालुका कृषी अधिकारी वाशिमचे जावडे साहेब सुद्धा आपल्या सोबत आहेत. जसं की आता साहेबांनी सांगितलं, जी जुनी पारंपरिक पद्धत होती यामध्ये सोयाबीनचं उत्पन्न हवं तेवढं आपल्याला मिळत नव्हतं. तर यामध्ये जे कृषी विभागानं नवीन तंत्रज्ञान केले, पीक पेरणीच्या पद्धती बदलल्या, त्याबदली एक आपल्याला हे दिसतं की बेड पाडलेले आहेत. तर आता आपण ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आदरणीय जैताडे साहेबांच्या शेतामध्ये आहोत, त्यांनी स्वतः आपले अनुभव सांगितले. 2 वर्ष आधी त्यांना या अर्ध्या एकरामध्ये फक्त 1 ते 1.5 पोते सोयाबीन व्हायचं, परंतु त्यांनी आता जे बेड पाडले, कृषी विभागाचे जे आधुनिक तंत्रज्ञान अवलंब केला, त्यामुळे त्यांनी स्वतः आपले अनुभव सांगितले की जिथं 1 ते 1.5 पोते सोयाबीन व्हायचं तिथं आता त्यांना कमीत कमी 5 ते 6 क्विंटल सोयाबीन होते. तर हे जे यांचं कृषी विभागाचं आधुनिक तंत्रज्ञान आहे हे संपूर्ण वाशिम जिल्ह्यामध्ये तसेच पूर्ण महाराष्ट्रात जायला पाहिजे. यासाठी वाशिम जिल्ह्यामध्ये आमचे उपविभागीय कृषी अधिकारी आदरणीय वाळके साहेब यांनी स्मार्ट पेरणी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. तर सर्व शेतकऱ्यांना माझं आवाहन राहील की यांनी
आपल्या प्रचारासाठी नव्हे, परंतु आपला आर्थिक फायदा होत आहे आणि आपल्या बरोबरच इतर शेतकऱ्यांचा सुद्धा आर्थिक फायदा व्हावा यासाठी सर्वांनी त्या विविध नवीन पेरणी पद्धतीचा अवलंब करून आपल्या आर्थिक सुधारणा करावी. यामध्ये बियाण्याची सुद्धा बचत होते. उत्पन्न वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक सुद्धा फायदा होतो. बरोबर आहे. म्हणजे आता तुम्ही तूर पण आहे ना बेडवर लावली, बेडवर म्हणजे साधी तूर लावली असती तर कदाचित ते उधळून जाते. आता नवीन व्हेरायटी निघल्या, हा. नवीन आता गिरीन गोड 100 आहे. बर. 2 वर्ष जरी हिचा बराच अनुभव आला, ही चांगली वाटली. बर. आणि एक बुस्टर 716 का 26 आहे, ती एक आहे. हा. अशा 2-3 व्हेरायटी घेतल्या, कारण एक बदलून घेतली तर आपल्याला त्याचा अनुभव येतो. तुमचं आता तूर बेडवर लावतात याचं काय उत्पादन येतं? म्हणजे आता या अर्ध्या एकरामध्ये तुम्हाला काय आलं? मागच्या वर्षी उत्पन्न आपल्याला त्याच्यात 3-3.5 4 पोतीच्या दरम्यान गेला असेल, म्हणजे कुंटलान जास्त गेलं, पण समजा 3-3.5 पोते झाले या अर्ध्या एकरामध्ये. अर्ध्या एकरात. बरोबर आहे. म्हणजे नक्कीच शेतापर्यंत वेगवेगळे येऊ शकतं, परंतु तुमची मेहनत आहे, खूप चांगल्या प्रकारे तुम्ही शेती करता. धन्यवाद.